अध्याय 7 श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा आम्हासी, निरोपिजे स्वामी कृपेसी, पूर्वी कवना साक्ष झाली। समस्त तीर्थे सांडुनी, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आधार केला कवणी, पुराण कथा सांगा मज। ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती, वांछा होतसे ज्ञान ज्योती, कृपा सिंधू गुरुराया। सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एक चित्ते परियेसा। पूर्वयुगी इक्ष्वाकु वंशी, मित्रासह राजा परियेसी, प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्व धर्मरत देखा। राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण, बलाढ्य शूर महाभिज्ञ, विद्योद्योगी दयानिधी। असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारधीसी, प्रवेशला महावनासी, वसती शार्दूल सिंह जेथे। निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत, भेटला तेथे अद्भुत दैत्यज्वाळाकार भयानक। राजा देखोनी तयासी, वर्षताशर झाला कोपेसी, मूर्छना येऊनी धरणीसी, पडला दैत्य तया वेळी। होता तयाचा बंधुजवळी, आक्रंद तसे प्रबळी, पाषाण हाणी कपाळी, बंधुशोके करोनिया। प्राणत्यजिता निशाचर, बंधुसी म्हणतसे येर, जरी तू होसी माझा सहोदर, सूड घेई माझा तू। ऐसे बोलोनी बंधुसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक माया तयापाशी, नररूप धरिले तया वेळी। रूप धरोनी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे, सेवकत्व करी राजयाचे, अतिनम्रत्वे बोलोनिया। सेवा करी नानापरी, सेवकाचे सारखे मनधरी, कितीक दिवसांवरी, वनांतरी राजा होता देखा। समस्त मृग जिंकूनी, दुष्ट जीवा ते वधोनी, राजा आला परतोनी, आपुल्या नगरा परियेसा। ऐसे असता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषींसी, वसिष्ठादिका परियेसा। ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवी तसे सविवेक, कापट्ये होता तो सेवक, तया स्थानी ठेविला। राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागेल भाणवसी, सर्व आणूनी त्वा द्यावे। अंगीकारोनी तो सेवक, नरमांस आणोनी देख, कापट्य भावे करवी पाक, केली शाक तया वेळी। ठाय घालिता ऋषेश्वरांसी, पहिलेच वाढिले नरमांसासी, पाहता कोप आला वसिष्ठासी, दिधला शाप तये वेळी। वसिष्ठ म्हणे रायासी, नरमांस वाढिले आम्हासी, त्वरित ब्रह्मराक्षस होसी, म्हणोनी शाप दिधला। शाप देता तये काळी, राजा कोपला तात्काळी, अपराध नसता प्रबळी, वाया मजगा शापिले। नेणे मांस पाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला, वृथा आमुते शाप दिधला, आपण शापीन म्हणतसे। उदक घेऊनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजपत्नी येऊनी जवळी, वर्जी आपुले पती ते। पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोषभारी, वंदुनी तयाचे चरण धरी, तेणे भवसागर तरशील। मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळीचे उदक जाण, टाकी आपुले चरणावरी। शाप देता कल्मषपाणी, पडले राजाचे चरणी, कल्मषपाद नाम म्हणोनी, ब्रह्मराक्षस झाला तो राव। राजपत्नी येवोनी परियेसी, लागली वसिष्ठ चरणांसी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय काज। करुणा वचन ऐकोनी, शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोनी, पुनरपी राजा होशील। उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी, गेला आपुले स्थानासी, ब्रह्मराक्षस राजा परियेसी, होऊनी गेला वनांतरा।
निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात, भक्षीतसे अनेक जंत पशुमनुष्य आदि करुनी. ऐसे क्रमिता तये वनी, मार्गस्थ दंपत्ये दोनी. ब्राह्मण जाता मार्गक्रमुनी, देखिला राक्षस भयासुर. येऊनी धरी ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी. घेऊनी गेला भक्षावयासी, विप्रस्त्री समागमे. अतिशोक करी ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षस चरणी. राखे मजला अहेवपणी, प्राणेश्वरा ते सोडी पितया. न भक्षीगा माझा पती, माझी तयावरी अतिप्रीती. मज भक्षीगा म्हणे सुमती, वल्लभाते सोडोनिया. पती विण राहता नारी, जन्म वृथाची दगडापरी. पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचे. पतिलावण्य पूर्ववयेसी, वेदशास्त्र पारंगेसी. याचा प्राण जरी तू रक्षिसी, जगी होईल तुझ पुण्य. कृपा करी गा आम्हावरी, होईन तुझी कन्या कुमारी. मज पुत्र होतील जरी, नाम वाढवीन तुझे मी. ऐसे नाना परी देखा, विप्रस्त्री करी महादुःखा. बोल न मानोनी राक्षसे ऐका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पती ते भक्षिले देखोनी, शाप वदली ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा ऐककानी, शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी, 12 वर्षे क्रमोनी. परिरमता स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे. अनाथा भक्षिले दुष्टभावे, दुरात्म्या तू राक्षसा. शाप देऊनी तया वेळी, पतीच्या अस्थी मिळवूनी जवळी. काष्ठे घालूनिया प्रबळी, अग्निप्रवेश केला तिने. ऐसे असता राव देखा, क्रमी 12 वर्षे निका. पुनरपि राजा होऊन ऐका, आला आपुले नगरासी. विप्रस्त्रियेचे शापवचन, स्त्रियेसी सांगितले खूण. म्हणे संग करिता तत्क्षण, मृत्यू असे आपणासी. ऐकोनी पतीचे वचन, मदयंती दुःख करी आपण. मन करुनी निर्वाण, त्यजावया प्राण पाहातसे. मदयंती म्हणे रायासी, संतान नाही तुमचे वंशासी. वनी कष्टला 12 वर्षी, आपुले कर्म न चुकेची. ऐकोनी सतीचे वचन, शोके दाटला अतिगहन. अश्रू आले नेत्रांतून, काय करू म्हणतसे. मंत्री वृद्ध पुरोहितांसी, बोलाविले परियेसी. ब्रह्महत्या घडली आम्हासी, विमोचन होय कवणे परी. मंत्री वृद्ध पुरोहित, तयासी म्हणती ऐका मात. तीर्थे आचरावी समस्त, तेणे पुनीत व्हाल तुम्ही. करोनी ऐसा विचार, राजा निघे तीर्था साचार. सर्व तीर्थ परिकर, विधीपूर्वक करीतसे. ज्या ज्या तीर्था जाय आपण, अनेक पुण्य करी जाण. यज्ञादिक कर्म अन्नदान, ब्राह्मणादिका देतसे. ऐसी नाना तीर्थे करीत, परी ब्रह्महत्या सवेची येत. अघोर रूपी असे दिसत, कवणे परी न जायची. कष्टोनी राजा बहुतांपरी, निर्वाण होऊनी मना भीतरी. हिंडत पातला मिथिलापुरी, चिंताग्रस्त होवोनिया. नगरा बाह्य प्रदेशी, श्रमोनी राजा परियेसी. चिंता करी मानसी, वृक्षच्छाये बैसलासे. ऋषेश्वरा समवेत, जैसा रुद्र प्रकाशित. गौतम ऋषी अवचित, तया स्थानासी पातला. राजा देखोनी गौतमासी, चरणी डोळे संतोषी. नमन करी साष्टांगेसी, भक्तिभावे करोनिया. आश्वासून तये वेळी, गौतम पुसे करुणा बहाळी. क्षेम समाधान सकळी, पुसता झाला वृत्तांत. काय झाले तुझे राज्य, अरण्यवासाचे काय काज. चिंताकुलित मुखांबुज, कवण कार्य घडले असे. ऐकोनी ऋषीचे वचन, राजा सांगे विस्तारोन. शाप जाहला ब्रह्मवचन, ब्रह्महत्या घडली मज. प्रायश्चित्ते सकळिक, यज्ञादि कर्मे धर्मादिक. सुक्षेत्रे अपार तीर्थे देख, आपण सकळ आचरली. शमन न होय महादोष, सवेचियेत अघोर वेश. व्रते आचरलो कोटीश, न जाय दोष सर्वथा. आजीचेनी माझे सफळ जनन, दर्शन झाले जी तुमचे चरण. होतील माझे कष्ट निवारण, म्हणोनी चरणा लागलो. ऐकोनी रायाचे वचन, करुणासागर गौतम आपण. म्हणे भयसांडी गा निर्वाण वचन, तारील शंकर मृत्युंजय.
तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारावयासी गोकर्ण क्षेत्र असे भले स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्महत्यादी पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वर्धुनी मंदिर निश्चयवास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियेसा जैसी अंधकार रजनी प्रकाशावया जेवी अग्नी चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्य प्रकाशा वीण गती नभे तैसे समस्त तीर्थाने पाप नच जाय याची कारणे सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने होय सहस्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा रुद्रोपेंद्र विरिंची देखा जाऊनी तया स्थानी ऐका तप केले हो सकळिका कार्यसिद्धी होय त्यांप्रती भक्तिपूर्वकस्तया स्थानी जपव्रत करीती जाणोनी फळ होय त्या लक्षगुणी असे पुण्यक्षेत्र ऐसे जेथे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादिदेवा सकळिका साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वे देव मरुद्गण चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले ऐक प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती तये स्थानी अग्नियम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिले असती वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिमद्वार स्थळी प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परियेसा कुबेरवायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तरद्वारी वासत्रिकाळी पूजा करती महाबळेश्वराजी चित्ररथादी विश्वावसु परियेसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करीती सदाशिवासी सदा वसोनी तया ठाई घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे कृतयुगी ब्रह्म ऋषी आचार महातापसी महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद अत्री ऋषी दक्षादि ब्रह्म ऋषी परियेसी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर अजिन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्थी मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करीती भक्तांसी चंद्रमौळीची परियेसा गंधर्वादी समस्त देव पितरसिद्ध अष्टवसव विद्याधर किं पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादि नाग तक्षक पिशाच वेताळ सकळिक जाती पूजेसी तया स्थानी नाना शृंगार करुनी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमानी वहनीयेती वळंघोनिया स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजे कारणे येती सकळिका महाबळेश्वर लिंगासी जे जे इच्छिती मनकामना पावती त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात अगस्त्यादी सनत्कुमार प्रियंव्रतादी राजकुमार अग्निदेव दानवादी येर वरलाधले सर्वतया ठाई शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी नागाते गरुड न गिळी महाबळेश्वर दर्शने रावणादी राक्षसकुळी कुंभकर्ण येर सकळी वरलाधले ये स्थळी बिभीषण पूजितसे ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्री जाऊनी प्रबळ आराधिती नानापरी लिंग स्थापिती आपुले नामी असे ख्याती तया नामी वरलाधले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये ठाई
धर्मक्षेत्र पाळादी दुर्गादेवी शक्तिवृंदी लिंग स्थापिले आपुले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात. गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जाण. पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे. सांगो किती विस्तारोन असंख्यात तीर्थे जाण. पाषाण समस्त लिंग खूण समस्त उदके जाणावी तीर्थे. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी लोहित द्वापारी सुवर्णपीत कलियुगी कृष्णवर्ण जाहला. सप्तपाताळ खोलावोन उभे असे लिंग आपण. कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने. पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य परियेसा. ब्रह्महत्यादी महापापे परदारादी षट्पापे दुःशील दुराचारी पापे जाती गोकर्ण लिंग दर्शने. दर्शन मात्रे पुनीत होती समस्त काम्यार्थ साधती. अंती होय तयांसी गती गोकर्ण लिंग दर्शने. तये स्थानी पुण्य दिवशी जे जे अर्चिती भक्तीसी तेची जाणा रुद्र अंशी रायासी म्हणे गौतम. एखादे समयी गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी. पूजा करिता सदाशिवासी शिवपद निश्चये पावे जाणा. आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पर्वा भीतरी स्नान करुनी समुद्र तीरी दान धर्म करावा. शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी. व्यतिपादाती पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगम्य. काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा. ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे. असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशीसी बिल्वपत्र वाहिले यासी दुर्लभ असे त्रिभुवनात. ऐसे अनुपम स्थान असता न जाती मूर्ख लोक ऐकता. शिवतीर्थ असे दुर्लभता नेणती मूढ बधीर जाणा. उपोषणादी जागरण लिंग सन्निध गोकर्ण स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे परियेसा. ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जाती जनयात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लाधती लोक अवधारा. स्थान करुनी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी. पूजा करावी भक्त्यर्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा. ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकोनी अतिप्रेमा पुसता झाला ते वेळी. राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरोपिलेसी. पूर्वी पावला कोण यापासी साक्ष झाली असेल. विस्तारोनी ते आम्हासी सांगावे स्वामी करुणेसी. म्हणोनी लागला चरणासी अतिभक्ती करोनिया. म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी. जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिली असे. गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र. आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करोनिया. माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछायेते. दुरोनी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी. शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी. कृमी पडिले अघोरी पूयशोणीत दुर्गंधी. कुक्षिरोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा. दंतहीन अतिविभळा वस्त्र नाही परिधाना. चंद्रसूर्य किरण पडता प्राण जाय कंठगता. शौचव्याधी असे बहुता सर्वांग शूळ महादुःखी. विधवा आपण केशवपनी दिसे जैसी मुख मरणी. क्षणक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे. ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्षछायेसी. देह टाकिला धरणीसी त्यजू पाहे प्राण आपुला. प्राण त्यजिता तये वेळी विमान उतरे तत्काळी. शिवदूत अतिबळी त्रिशूळ खट्वांग धरुनिया. टंकायुधे चंद्रभाळी दिव्यकांती चंद्रासारखी केवळी. किरीटकुंडले मिरवली चतुर्वर्ग येणे परी. विमानी सूर्या सारिखे तेज अतिविचित्र दिसे विराज. आले चांडाळिये काज अपूर्व वर्तले तये वेळी. आम्ही पुशिले शिवदूतांसी आले ती कवण्या कार्यासी. दूत म्हणती आम्हासी न्यावया आलो चांडाळी ते. ऐकोनी दूताचे वचन विस्मित झाले आमुचे मन.
पुनरपि केला त्यासी प्रश्न ऐकराया तू एक चित्ते. ऐशिया चांडाळी पापिणीसी कैसी योग्य विमानेसी, नेउनिया श्वानासी सिंहासनी कैसे योग्य. या जन्मादारभ्य इसी पापे पाप संग्रहासी, ऐशी पापीन दुर्वृत्त इसी केवी न्याल कैलासा. नाही इसी शिवज्ञान न करीच हे तपसाधन, दया सत्य कदा नेणे इसी कैसे न्याल तुम्ही. पशुमांस आहार इसी सदा करी जीवहिंसी, ऐशिया दृष्टकुष्ठी पापिणीसी केवी नेता स्वर्ग भुवना. अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन, नाही केले शिवस्मरण इसी कैसे न्याल तुम्ही. शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान, यज्ञयागादिक साधन नाही केले इणे कधी. न करी स्नान पर्व काळी नेणे तीर्थ कवळे वेळी, अथवा व्रतादी सकळी केले नाही इणे कधी. सर्वांगी पूय शोणित दुर्गंधी असे बहुत, ऐशी चांडाळी दुर्वृत्त कैसी विमानी बैसवाल. अर्चन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग तेची खुणा, कृमी निघती मुखातून पूर्वार्जित काय केले. ऐशी पापिणी दुराचारी केवी नेता कैलासपुरी, योग्य नभे चराचरी तुम्ही केवी न्याल इसी. गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतांसी, त्याणी सांगितला आम्हासी आद्यंत तये चांडाळीचा. म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार, सांगेन तुम्हास सविस्तर असे आश्चर्य परियेसा. पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण, सौदामिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख. अति सुंदर रूप इसी उपवर जाहली पितृगृहासी, न मिळे वरतियेसी चिंता करीती माता पिता. न मिळे वर सुंदर तिसी उन्मत्त जाहली 10 वर्षी, मिळवुनी एक द्विजासी गुह्योक्तेसी लग्न केले. विवाह झालिया वरी होती तया पतीचे घरी, क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख, पंचत्व पावला तात्कालिक विधिलेखे करोनिया. ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपुले घरा आणिती तत्वता, पतीचे दुःखे दुःखिता खेद करी ते नारी. अति सुंदर पूर्ववयासी मदे व्याप्त प्रति दिवसी, चंचळ होय मानसी परपुरुषा ते देखोनिया. गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करीते बाळी, प्रगट जाहले तत्काळी गौप्य नोहे पातक. आपण विधवा असे नारी पूर्ववयासी अतिसुंदरी, विषयी प्रीती असे भारी स्थिर नोहे तिचे मन. ऐसे तिचिया पातकासी विदित जाहले सर्वांसी, वाळीत केले तियेसी माता पिता बंधुवर्गी. माता पिता बंधुजन तीते त्यजिती निर्भत्सोन, आपण प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले परियेसा. शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी, प्रगट रूप अहर्निशी रमो लागली नगरात. तिये नगरी एकवाणी रूपे होता अति लावण्य गुणी, त्यासी तिणे पूर्ववयस देखोनी झाली त्याची कुलस्त्री. तया शूद्राचिया घरी वर्ततसे ते नारी, ऐसी पापिणी दुराचारी कुळवैरीण 42. श्लोक. स्त्रियः कामेण नश्यन्ति ब्राह्मणो हीनसेवया, राजानो ब्रह्मदंडेन यतयो भोगसंग्रहात्. टीका. स्त्रियानासति कामवेगे ब्राह्मणनासति हीनसेवे, राज्यजाय द्विजक्षोभे यतीनासे विषयसेवने. शूद्रासवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी, पुत्र जाहला तियेसी शूद्रगृही असता. नित्यमांस आहार तिसी मद्यपान उन्मत्तेसी, होऊनी तया शूद्रमहिषी होती पापिणी दुराचारी. वर्तता एके दिवसी उन्मत्त होवोनी परियेसी, छेदिले वासरू आहारासी मेष म्हणोनी पापिणीने. छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनयेसी, शिर ठेविले शिंकियासी दुसरे दिवशी भक्षावया. आपण भ्रमित मद्यपानी जागृत जाहली अस्तमानी, वासरू पाहे जावोनी धेनू दोहावया लागी. वत्सस्थानी असे मेष भ्रमित जाहली अतिक्लेश, घरी पाहतसे शिरास स्पष्ट दिसे वासरू.
अनुतप्त होवोनी तये वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणोनी चिंती दुरात्मिणी तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमीसी पतिकोपेल म्हणोनी परियेसी अस्थिचर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजार लोका व्याघ्रे वत्स नेले ऐका भक्षिले म्हणोनी रडे देखा पती पुढे येणे परी ऐसी कितीक दिवसांवरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ते नारी नेली दूती यमपुरा घातली तियेसी नरकात भोगभोगी अति दुःखित पुनरपि जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा उपजताची जाहली अंधळी विद्रूपवर्ण जैसी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती माया मोहे उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा स्वजनतियेचे अखंडा बाळपणी तयेसी विघडा पोसिता ती येणे परी ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्यजिती तियेसी स्वजन भ्रात भिक्षा मागोनी उदर भरित रक्षण करी शरीर आपुले येणे परी चांडाळी वर्तत असे बहुत काळी क्षुधेने पीडित सर्व काळी आपण अंधकुष्ठ देही न मिळे तिसी वस्त्र अन्न दुःख करीत अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे भिक्षा मागे जनांसी मार्गी पडोनी अहर्निशी कधी न भरे उदरतिसी दुःखे विलापे अपार व्याधी असे शरीरासी शोणित पूय परियेसी दुर्गंधी येती असे महादोषी सर्वांग कुष्ठे गळतसे ऐसे वर्तता माघमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्रपुत्र सहित देख शिवरात्रीचे यात्रेसी येत लोक देशोदेशी चतुर्वर्ण आसपासी हरुषे येती परियेसा देशोदेशींचे राजे देखा हस्तीरथादी सहित ऐका येती समस्त भूमांडलिका महाबळेश्वर दर्शनासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ वाद्यनाद अमितलोक परियेसा किती हासती गायन करीती धावती नृत्य करीत येती शिवस्मरणे गर्जना करीती यात्रा प्रसंगी जन देखा ऐसी महाजनां समवेत चांडाळी गेली तेथे त्वरित सवे भिक्षुक असती बहुत तयांसवे जात असे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करावलंबे महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने लोक जाती मार्गात शयन करी आक्रंदत करवोढुनी मागत महाजन लोकांसी पूर्वीची पापी आपण पीडित असे याची कारण भिक्षा घाला क्षुधा निवारण म्हणोनी मागे सकळिका नेणे कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण क्षुधाक्रांत होतसे मरण धर्म करा सकळांसी म्हणे सर्वांगी रोगग्रस्त वस्त्रावीण बाधे शीत अक्षनाही क्षुधाक्रांत धर्म करा सकळिक हो पूर्वी जन्म शतांतरी नाही केले पुण्य येरी याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळिक येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी येरी विव्हळे क्षुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात ते धवा पूजेसी जाती सकळ जन त्याते मागे आक्रंदन एक म्हणती हासोन उपवास आजी अन्न कैचे हाती होती बिल्वमंजरी घाली ती तियेच्या करी आंघ्राणोनी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपोनी टाकीते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधारी अलभ्य पूजा घडली देखा कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिल्वमंजरी शिवमस्तकी इतुके पुण्य घडले तिसी प्रयत्न न करिता परियेसी तुष्टला ईश्वर हर्षी भवार्णवाकडे केले येणे परी चांडाळीसी उपवास घडला अनायासी तेथून उठली दुसरे दिवसी भिक्षा मागावया कारणे पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद सूर्यरश्मी करुणी तिसी
दुःख होय असम सहसी पूर्वार्जित कर्मे ऐसी म्हणती दूत गौतमाते ऐसी चांडाळी कष्टत आली वृक्षच्छाये समीपत त्यजू पाहे प्राण त्वरित म्हणोनिया आलो धावोनी पुण्य घडले इसी आजी उपवास शिवतिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण तया पुण्ये करुनी इचे पाप गेले शतजन्मीचे हे प्रीती पात्र ईश्वराचे म्हणोनी पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपूनिया अमृत दिव्य देह पावुनी त्वरित गेली ऐका शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारोन रायासी म्हणे तू निघोन त्वरित जाई गोकर्णासी जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परत्र उत्तम गती संशय न धरी गा चित्ती म्हणोनी निरोपी रायासी परिसोनी गौतमाचे वचन राजामनी दृढ संतोषोन त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा जाहला तो ऐसे पुण्य पावन स्थान म्हणोनी राहिले श्रीपाद आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एक चित्ते म्हणोनी सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू श्रोते करुनी निर्धारू एक चित्ते पर्येसा इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्यायः। श्री दत्तात्रेयार्पितमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त।